खरं तर खूप छान वाटतं आहे की हे पुस्तक जेव्हा माझ्या हातामध्ये पडलं आणि पहिली कॉपी लेखकाचा मान म्हणून कोराडे सरांच्या हातामध्ये दिली, तेव्हा त्यावेळेस ते असं म्हणाले की बाळा, तू मला अजरामर केलंस. एखादा लेखक, साहित्यिक, कवी अजरामर होण्याची ही एक नवी व्याख्या मी त्यावेळेस अनुभवली. खरं तर याच सभागृहामध्ये 2 तारखेला एक साहित्य संमेलन झालं होतं आणि तिथं कोराडे सर आणि डॉक्टर भारत पाटणकरांना एक जीवनगौरव पुरस्कार दिला होता कालच्या सभागृहामध्ये. आणि तेव्हा कोराडे सरांबद्दल सबनीस सर जे बोलले ते खूपच असं गौरवास्पद होतं. आणि स्टेजच्या खाली उतरलो आणि आमचा सुनील आणि अंतिमा वगैरे म्हणले की सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन व्हायला पाहिजे. आणि ते म्हणले की 9 ऑगस्टला माझा वाढदिवस आहे. 8 दिवस आमच्याकडे होते. 8 दिवसामध्ये आता काय करायचं असा प्रश्न पुढं होता. आणि क्रांतीदेवी कोराडे मॅडम जसं म्हणाल्या की कोराडे सरांना हाताळलं म्हणजे अख्खी चळवळ हाताळण्यासारखं असतं. काम सुरू झालं, पुस्तकाचं काम टायपिंग वगैरे सुरू झालं. त्यांचा एक चांगला कार्यकर्ता आहे अनिल, इथं बसला आहे. अनिलनं खरं तर मनावर घेतलं आणि म्हणून हे पुस्तक आज तुमच्यासमोर येत आहे. 3 रात्रा हे दोघं झोपले नाहीत, माझा भाऊ गंगाधरन हे. आणि हे 1000 पानाचं पुस्तक आज आपल्यासमोर या ठिकाणी येतं आहे. मग कोणाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान व्हावा अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा अगदी खरंच मनापासून सांगतो, पहिलं नाव कुलगुरू साहेबांचं आलं. कारण एक वेगळं भूमिका घेऊन काम करणारे कुलगुरू साहेब. आम्ही विद्यापीठात गेलो होतो, ते कुलगुरू झाले म्हणून त्यांचं एक पुस्तक देऊन सन्मान केला. आणि तिथं 5 मिनिट गप्पा मारल्या आणि सरांना म्हणलं, सर असं असं आहे, 10 तारखेला तुम्ही यायचं आहे. सर म्हणले, कोराडे सरांचा सत्कार असेल तर मी पहिल्या खुर्चीत देखील येऊन बसायला तयार आहे. ही जी एक काय म्हणतो की आत्मीयता लागते. कारण माणसं मोठी कधी होतात तर माणसं सोबत असली तर माणसं मोठी होतात. कुलगुरू साहेबांच्या सोबत माणसं होती म्हणून ते आज आपल्यामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. आम्हाला खूप आनंद होतो आहे. मग कुणाला आणखी बोलवायचं, मग कोकाटे सरांचं नाव आलं. सरांना फोन केला, सर म्हटलं असं असं. ते म्हणजे कोणाचा सत्कार, कोणाचं पुस्तक, म्हणजे कोराडे सरांचं. मी लगेच येणार म्हटलं. मग नितीनला फोन केला. नितीन म्हणलं असं असं आहे, तुला यायचं आहे. नितीन काल रात्री 10 वाजता चंद्रपूरमध्ये होता. रातभर गाडी चालवत तो या ठिकाणी फक्त कोराडे सरांच्या प्रेमासाठी आलेला. निर्मिती प्रकाशनानं खूप पुस्तकं प्रकाशित केली, एक भूमिका घेऊन प्रकाशित केली. आणि मग आज त्या संकलेमधलं हे एक वेगळं पुस्तक येत आहे. पुस्तक बघितल्यानंतर तुम्हाला तो फील येईल की अरे खरंच खूप वेगळं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की एका स्त्रीवादी पुरुष लेखकानं स्त्रीवादी विचार करणाऱ्या महिलांवरती लिहिलेला पुस्तकाचं समग्र एकत्रकरण पहिल्या खंडामध्ये केलेलं आहे. मला खात्री आहे की वयाच्या 82व्या वर्षी सरांनी मला वाटतं की आत्तापर्यंत जवळपास 80 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामुळे 2रा, 3रा, 4था, 5वा खंड या ठिकाणी भविष्यामध्ये निघणार आणि तो निर्मिती काढणार याची मी आत्ता सगळ्यांना समोर या ठिकाणी हमी देतो. कारण एक विचार घेऊन जगणं, माणसाच्या संवेदनशीलतेशी आपलं नातं सांगणं, इथल्या साहित्यामध्ये न आलेल्या विषयाला साहित्याचे विषय बनवणं, म्हणजे आपण असं म्हणत होतो की मी समतावादी आहे, पण ते असं म्हणतानाच म्हणतात की मी सौभाग्यपती आहे. आता ते भिवून म्हणतात की कसं म्हणतात ते जरा आपण बाजूला ठेवूया सोडा, पण ते म्हणतात हे महत्त्वाचं आहे. तर असं कारण ही खूप वेगळी गोष्ट आहे. लेखकाला कधी चांगलं वाटतं तर आपले वाचक जेव्हा आपलं पुस्तक वाचतात तेव्हा. आणि मला खूप बरं वाटलं की हे पुस्तक बाहेर लोक बघत होते, हे करत होते, सगळं सुरू होतं. कारण रामायणामध्ये रामावरती खूप लोकांनी लिहिलेलं आहे, पण सीतेवरती लिहिणं आणि सीतायनकार म्हणून महाराष्ट्राला माहीत होणं हे कोराडे सरांचं वेगळेपण आहे, हे वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि आज एका 82 वर्षामध्ये पदार्पण करणाऱ्या तरुणांचा या ठिकाणी आम्ही त्यांना म्हणतो असो, सर कधी आला? 82 वर्षापूर्वी आलो. फार वेगळं म्हणजे आलोकला परवा आम्ही विद्यापीठामध्ये गेलो होतो. आलोक म्हणला असं असं
मी म्हणले मी कुलगुरू साहेबांना घेऊन येतो करतो वगैरे. म्हणलं सर तिथं सुरूच. तर जिवंत मनामध्ये लोकांमध्ये राहणं आणि पुरोगामी विचार घेऊन जगणं या काळामध्ये मला वाटतं ही अवघड गोष्ट आहे. आणि कोराडे सर करणार. आणि कोराडे सरांना सांगतो की या शाहू स्मारकमध्ये आपण तुमचा 100वा देखील करणार, लक्षात ठेवा. अगदी खात्रीपूर्वक करणार. कारण सकाळी 6 वाजता मला फोन, रात्री 12 वाजता फोन, सतत काहीतरी करत राहणं हे ऊर्जा मला वाटते की खूप कौतुकास्पद आहे. मंचावर त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य कदम सर आहेत, आमचे मित्र आलोक जत्राकर आहेत, सुरेश केसरकर सर आहेत, क्रांतीदेवी कोराडे मॅडम आहेत, आमचे अंतिमा आहे, परुळीकर सर आहेत. खूप सगळेच आपण मंडळी जी आहोत ते सरांवरती प्रेम करणारी मंडळी आहोत. या प्रकाशनाच्या निमित्ताने एवढंच सांगतो की खूप लोक असं म्हणत असतात की म्हणजे आम्ही चळवळीमध्ये म्हणत असतो आलोक आपण की माणसं मेली म्हणजे विचार संपत नसतात वगैरे वगैरे वगैरे. परंतु मला असं वाटतं की हे अर्धसत्य आहे. म्हणजे माणसं मेल्यानंतर विचार संपत नसले तरी त्या विचाराची गती कमी होते, ही पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं जेव्हा माणसं जिवंत आहेत तेव्हा आपण त्यांच्याशी वेळ काढून बोललं पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, त्यांच्याशी आपुलकीनं 2 गोष्टी बोलली पाहिजेत. इथे परुळेकर सर वगैरे सगळ्यांनी आयुष्य चळवळीमध्ये घालवलेलं आहे सगळ्यांना. तर या माणसाला जपणं, कोराडे सरांवरती प्रेम करण्याचं एकमेव कारण असं आहे की आजही या वयामध्ये आपण राहणाऱ्या माणसांबद्दल ज्या मातीमधनं आलो त्या मातीचा विचार करत त्या मातीतल्या माणसाची नाळ जोडत सतत त्यांना जाणं भेटणं. आज मला भरत लाटकर सरांची पण आठवण झाली. आज लाटकर सर असते तर पहिल्यांदा इथे येऊन बसले असते, अरे किसनचा कार्यक्रम आहे कुठं आहे तुम्ही, 5-50 लोकांना फोन केला असता. तर ही माणसं खूप मोलाची आहे, खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं कोराडे सरांचा सत्कार, कोराडे सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन हे जरी निमित्त असलं तरी आपण संवाद केला पाहिजे, बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपली माणसं जपली पाहिजे. तोच एक संदेश या निमित्तानं पुढं जावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. श्रीमंत कोकाटे सर पुण्याहून आले, नितीन चंद्रपूरहून आला, कुलगुरू साहेब अगदी वेळेवर त्यांच्या सगळ्या ह्याच्यामधनं आले. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात. खरं तर आज सोमवार आहे, वर्किंग डे आहे, तरीही मला वाटते की हा हॉल इतका भरला. यामागं कर्तृत्व निर्मिती प्रकाशनाचं नाही आहे तर कोराडे सरांचं आहे. लक्षात कोराडे सरांवरती प्रेम करणारे आपण सर्वजण आहात. मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणखी एक प्रकाशक म्हणून मी विनंती करणार आहे की बाहेर हे पुस्तक ठेवलेलं आहे, त्याची 1800 रुपये किंमत आहे, पण मला वाटते आज काहीतरी ते 1100 रुपयाला दिलं जाणार आहे. तर प्रत्येकानं पुस्तक घेऊन कोराडे सरांची सही घ्यायची आहे त्याच्यावरती, कारण ही सही तुम्हाला परत मिळणार नाही, लक्षात ठेवा. कारण हा माणूस इतका उंचीचा आहे, इतका मोठा आहे की अशी माणसं भेटणं आत्ताच्या सगळ्या काळामध्ये खूप काय म्हणतो की दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे. त्याच्यामुळं या सगळ्या शाहूच्या नगरीमध्ये ते एक एक किस्से सांगत असताना अगदी शिवाजी विद्यापीठामध्ये परवा आम्ही गेलो होतो, तिथले जे कमवा शिकायचं आहे त्याच्यामध्ये ते व्हायला पाहिजे, पुतळा नंतर करा, पहिला कमवा शिका करा, असं सतत काहीतरी धडपडत राहणारं हे व्यक्तिमत्व. आणि आज त्यांच्या या, कारण मला खूप मी प्रकाशक असल्यामुळं आलोकला माहीत आहे की 1-2 पानं लिहायची म्हटलं तरी 4 वेळा खोडाखोडी केली जाते, लक्षात ठेवा. पण या माणसाने आत्तापर्यंत माझा अंदाज आहे की मला वाटतं 12,000 पानं लिहिलेली आहे. म्हणजे 12 खंड मला 1000 पानाचे करा. एक माणूस आयुष्यामध्ये 12,000 पानं लिहू शकतो काम करत करत करत. मला वाटतं की ही खूप कौतुकास्पद अभिमानाची गोष्ट आहे आणि वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. आणि सगळे विषय जर बघितले ते सगळे लिहिण्याचे लोक चळवळीचे विषय, लोकांना न्याय देणारे विषय, म्हणजे 100% संरक्षण, 50% आरक्षण आणि 100% संरक्षण हे कोराडे सरांना सुचू शकतं महिलांच्या बाबतीमध्ये. किंवा राजर्षी शाहू महाराज झाले नसते तर स्वातंत्र्य किती जवळ आलं असतं वगैरे वगैरे, हे संदर्भ कोराडे सर शोधू शकतात, लक्षात ठेवा. हे असे कितीतरी विषय आहेत. पती पीडित पत्नी, पत्नी पीडित पती, बरंच काय 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 म्हणजे असे वेगवेगळे विषय घेऊन लिहिणं, त्याला शब्दबद्ध करणं आणि सतत लोकांमध्ये राहणं. 4 दिवस मी सर म्हणत होतो, सर तुम्ही आजारी पडाल नको. नाही, त्यांना पत्रिका द्यायची राहिलेली आहे, त्यांना पत्रिका द्यायची राहिलेली आहे. इथं पाटील सर बसलेले आहेत, रात्री आले ना तुमच्याकडे उशिरा, रात्री त्यांच्याकडे जाऊन पत्रिका देऊन आले. इथं उषा मॅडम बसलेली आहेत, माझी पोरगी आहे ती यायलाच पाहिजे. इथं खूप लोक अशी आहेत की रात्री किती वाजता पण जाऊन लगेच फोन
माणसामधला माणसाच्या पुस्तकाचं हे प्रकाशन होतं आहे आणि कोराडे सर माणसात आहेत म्हणूनच त्यांचा सत्कार